Hello everyone, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Case. Today we are going to learn new chapter and this chapter name is work and energy. कार्य आणि ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ पूर्णपणे सर्व भागामध्ये असणार आहे आणि हे सर्व भाग तुम्हाला पाहिजे आहेत. शेवटपर्यंत जर पाहिलं तरच तुम्हाला हा पाठ कळणार आहे. त्याच्यामुळे आपला हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण पाहायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्स, इन दिस चॅप्टर वी लर्न वर्क. वर्क मीन्स काय? कार्य. देन एनर्जी मीन्स ऊर्जा. अँड देन मेकॅनिकल एनर्जी मीन्स यांत्रिक ऊर्जा. देन लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मीन्स ऊर्जा अक्षयतेचा नियम. अँड देन फ्री फॉल मीन्स मुक्त पतन. हे तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी अगोदर थोड्या मी क्लिअर करतो. आता कार्य होणे म्हणजे काय? ज्यावेळेस कार्य होते त्यावेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेस वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स इज अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट, ऑब्जेक्ट्स डिस्प्लेसमेंट, देन वी सेड वर्क इज डन. अँड एनर्जी मीन्स कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. अँड देन मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती यांत्रिक ऊर्जा आहे. यंत्रामार्फत जी ऊर्जा लावली जाते त्याला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि मुक्त पतन या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. देन याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकताल का, इन विच ऑफ द पिक्चर्स अबाव हॅज अ वर्क बीन डन अँड फ्रॉम अ सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. या ठिकाणी हे जे चित्र दिलेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झाले आहे हे विचारलेलं आहे. तर याची उत्तर आपण लगेच बघू. या ठिकाणची जी मुलगी आहे, गर्ल स्टडिंग, या ठिकाणी ती अभ्यास करत आहे. नो वर्क डन, हिचं वर्क झालेलं नाही असं आपल्याला सांगता येईल. देन बॉय प्लेईंग विथ बॉल, हा जो बॉय आहे ह्या बॉलबरोबर खेळत आहे आणि वर्क इज डन, तो वर्क इज डन आहे, त्याचं पूर्ण काम झालेलं आहे. देन गर्ल वॉचिंग टी व्ही, नो वर्क डन. अँड देन फोर्थ वन, पर्सन लिफ्टिंग अ सॅक ऑफ ग्रेन्स, वर्क इज डन. या ठिकाणी मुलगा आणि जो व्यक्ती आहे त्यांचंच कार्य डन झालेलं आहे. का विद्यार्थी मित्रांनो? कारण वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स इज अप्लाइड बट देअर इज नो डिस्प्लेसमेंट. नो वर्क इज सेड टू बी अ डन व्हेन फोर्स इज अप्लाइड विथ देअर इज नो डिस्प्लेसमेंट. ज्यावेळेस कार्य झालं आपण कधी म्हणतो? त्यावेळेस बल लावलेलं आहे आणि विस्थापन झालेलं आहे, म्हणजे जागा बदललेली आहे, त्याला आपण वर्क झालं, काम झालं असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी इथं हालचाल होते, जागा बदलतात, हे पण जागा बदलतात, पण यांनी जागा बदललेली नाही, म्हणजे वर्क इज सेड टू बी डन असं आपल्याला म्हणता येतं नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जनरली आर mental or physical activities is referred to as a work, and when we walk or run in energy in our body is used to do the necessary work, we say that a girl who is studying is working performing work, but that is a mental work. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कर्म म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते. सामान्यतः कोणतेही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य झालं असं म्हणतो, संबोधन असं म्हणतो, अजिबात नाही. हा संबोध जुना होता, ही प्रथा होती. पण आपण चालतो किंवा धावतो किंवा एखादं काम करतो त्यावेळेस आपल्या शरीरातील ऊर्जा कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, in a physics we deal with a physical work. Work has a special meaning. In a physics, work is said to be done when a force applied and an object causes a displacement of the object. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणाऱ्या मुलीने हे कार्य केले आहे असे आपण म्हणतो, परंतु तिचे जे मानसिक कार्य हे मानसिक कार्य आहे. भौतिकशास्त्रात आपण भौतिक कार्याचा विचार करतो, म्हणून फिजिक्सचा अभ्यास करत असताना आपण भौतिक कार्याचा विचार करतो. भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. फिजिक्सचा अभ्यास करत असताना वर्क या शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. तो काय आहे? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता मीन्स वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट.
कॉजेस अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं आणि त्याचं विस्थापन झालं, स्थानांतरच झालं, तर शास्त्रीयदृष्ट्या सायंटिफिकली कार्य झालं असं म्हणता येईल. मग ते बौद्धिक काम आपल्याला या ठिकाणी फिजिक्सच्या भाषेमध्ये ग्रह्य धरलं जात नाही. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज द product of the magnitude of a force and the displacement of the object in a direction of the force. Thus work is equal to force into displacement means पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते हे तुम्ही शिकला आहात. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणवले विस्थापन आपल्याला अशा प्रकारे सांगता येतं. देन स्टुडंट्स, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का, व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. मग तुम्हाला विचारलं आहे बलाचे प्रकार व त्यांची उदाहरणे कोणती. मग या ठिकाणी तुम्ही 6वीला असताना तुम्हाला वेगवेगळे बलाचे प्रकार टाईप्स त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेले आहेत. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे बल आहेत ते बल तुम्हाला मी सांगू शकतो. या ठिकाणी मस्क्युलर फोर्स असेल, त्याचबरोबर मेकॅनिकल फोर्स असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल, त्याचबरोबर हे जे वेगवेगळे जे बल आहेत, मस्क्युलर असेल, मेकॅनिकल असेल, त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक फोर्स असेल, हे वेगवेगळे या बलाचे उदाहरणं आपल्याला बलाचे टाईप्स आपल्याला सांगता येतील. आता त्याची उदाहरणं मग आपल्याला या ठिकाणी मस्क्युलर फोर्स म्हणजे जे हातापायानं बल लावलं जातं त्याला मस्क्युलर फोर्स असे म्हणतात. त्याचं उदाहरण आपल्याला ऑक्स पुलिंग अ कार्ट, बैलगाडी ओढतो या ठिकाणी असं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यानंतर यांत्रिक बल असेल त्यावेळेस त्याचं उत्तर आपल्याला मिक्सर, ट्रॅक्टर हे उदाहरण त्याचे आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रुट्स फॉलिंग ऑन अ ग्राउंड हे आपल्याला त्याचं उदाहरण सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक फोर्सचं उदाहरण सांगता येईल आपल्याला, युजली इन अ गार्बेज डेपोट सेपरेटेड अ ट्रॅश फ्रॉम अ गार्बेज. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या बलाचे प्रकार सांगून त्यांचे उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक पॉईंट A to a point B along the surface of a table as shown in a figure 2.2. She has used force of for the purpose and here all the energy the spent been used to produce the acceleration in the block which forces have been overcome using that energy. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षीला एक लाकडी ठोकळा A या ठिकाणापासून B या ठिकाणापर्यंत विस्थापित करायचं आहे, म्हणजे त्याची जागा बदलायची आहे, त्या ठिकाणी न्यायचं आहे. मग पुढील पानावर या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी ही मीनाक्षी दिसत आहे आणि ही मीनाक्षीला बघा विद्यार्थी मित्रांनो, मीनाक्षीला आपल्याला सांगितलेलं आहे की मीनाक्षीला ए ठिकाणापासून बी पर्यंत जायचं आहे, इथून ते ह्या बी पर्यंत जायचं आहे. आणि मग या ठिकाणी हिची जी कृती आहे ती कशी आहे ते आपल्याला सांगितलेली आहे. मग त्यावेळी तिनं एफ एवढे बल लावले असताना खर्च झालेली जी ऊर्जा आहे त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली आहे का, ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो जरा डोके चालवा. यू हॅव लर्न्ड हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन ऑन ॲन ऑब्जेक्ट when the displacement is in the direction of the applied force, but if the displacement is no in the direction of the applied force, how do we calculate the amount of work done. मग अशा प्रकारे वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत असताना झालेले कार्य काढण्याची पद्धत तुम्ही शिकला आहात, परंतु वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल तेव्हा झालेले कार्य कसे काढता येईल याचं जरा निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर मग या ठिकाणी ऑब्झर्व अँड डिस्कस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करायला आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगोदर तुम्हाला जो मीनाक्षीचा प्रश्न विचारला होता आहे, मीनाक्षी या ठिकाणी बसलेली आहे. मीनाक्षी एका लाकडी ठोकळा ए आणि बी या ठिकाणापासून विस्थापित करायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बी आहे, या ठिकाणी बी ए आहे आणि या ठिकाणी बी आहे, हे ए आहे आणि हे बी आहे. या ठिकाणापासून म्हणजे ए पासून बी पर्यंत तिला लाकडाचा ठोकळा हा विस्थापित करायचा आहे, पाठवायचा आहे. मग
त्यावेळी तिनं एफ एवढे बल लावले असताना खर्च झालेली ऊर्जा त्या ठोकळ्यापर्यंत तुर निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का, आणि ती ऊर्जा कोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ओनली पार्ट ऑफ द एनर्जी अप्लाइड बाय मीनाक्षी इज यूज्ड इन ॲक्सिलरेटिंग द ब्लॉक. अँड देन सेकंड क्वेश्चन आन्सर इज फोर्स ऑफ फ्रॅक्शन हॅज बीन ओव्हरकम युजिंग द एनर्जी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सांगता येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो देन नेक्स्ट यू मस्ट have seen the events depicted in the pictures B and C above. When a child pulls a toy with the help of a string, the direction of the force is different from that the displacement. Similarly, when a larger toys a smaller one and the direction of force and the displacement are different. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चित्र क्रमांक 2.2 मध्ये ब व क मध्ये दाखवलेली जी घटना आहे तुम्ही पाहिलेली असेल किंवा पहा. लहान मुलं गाडी खेळत असताना त्याने लावलेले बल व गाडीचे विस्थापन हे एकाच दिशेने असत नाही. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनाने लहान वाहनास ओढत घेऊन जाताना तुम्ही पाहिले असेल त्यावेळी बल आणि विस्थापन यांची जी दिशा असते ती सारखी नसते. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावले गेलेले असते. अशा वेळी घडून आलेले जे कार्य आहे हे कसे काढतात ते आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो मग कशा प्रकारे ते कार्य घडते ते आपण पाहू. Then student let F be the applied force and F1 be its component in the direction of displacement. Let's be the displacement. The amount work done is given by W is equal to F1 and S. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरील उदाहरणावरून लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीच्या साहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते व गाडी क्षितिज समांतर म्हणजे होरिझॉन्टल पृष्ठभागावरून ओढली जाते. यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेने लावलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. म्हणजे F हे प्रत्यक्ष लावलेले बल आहे व F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू आणि S हे काय आहे विस्थापन आहे. डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय S सिम्बॉल. अशा प्रकारे विस्थापन हे S अक्षराने दर्शविलं जातं. मग या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे जे W आहे W मीन्स या ठिकाणी झालेले प्रत्यक्ष वर्क आहे कार्य आहे. F1 मीन्स या ठिकाणी जे प्रत्यक्ष लावलेले बल आणि जे विस्थापन झालेलं आहे F1 विस्थापनाच्या दिशेने लावलेले जे बल आहे ते F1 आहे आणि S हे विस्थापन आहे. त्यावेळी झालेले कार्य काय असतं तर W इज इक्वल टू F1 आणि या ठिकाणी S दिलेला आहे. F1 आणि S हे F1 काय आहे विद्यार्थी मित्रांनो हे विस्थापनाच्या दिशेतील बल आहे आणि S काय आहे विस्थापन आहे. याला आपण एक समीकरण 1 असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे सांगता येईल द फोर्स F is applied in the direction of the string and that is at a angle with the horizontal. Let a theta be the angle that the string make with a horizontal and we can determine the component F1 of the force F in which acts in the horizontal direction by a means of a trigonometry. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बल म्हणजे F हे दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंगाच्या कोनातून प्रयुक्त केले आहे. म्हणजे सर्व एकदम कुठल्या तरी एका भागाशी प्रयुक्त केलेला आहे आपल्याला सांगता येईल. मग F या बलाच्या क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा जो घटक आहे तो F1 आहे. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेने तो बल लावलेला आहे. मग हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येते. हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये भाग शिकणार आहेत. हे त्रिकोणमिती जे ट्रॅगोनोमेट्री आहे त्या ट्रॅगोनोमेट्रीमध्ये आपल्याला हे शिकायला येतं. तर कसं CF फिगर 2.3 या ठिकाणी तुम्हाला या त्रिकोणमितीच्या सहाय्यानं काढता येते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॉस थीटा इज इक्वल टू बेस और हायपोटेन्यूस मीन्स कोणालगतची बाजू आणि कर्ण या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो कर्ण आहे हा कर्ण हा कॉस थीटा आहे आणि तो त्याचा काय आहे बेस किंवा हायपोटेनियस आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॉस म्हणजे
हे त्याचं बेस आणि हायपोटेनिस आहे. कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन F मीन्स या ठिकाणी जे F1 हे विस्थापनाच्या दिशेने बल झालेलं बल आहे आणि F म्हणजे काय, प्रत्यक्ष बल आहे. F1 म्हणजे काय, विस्थापनाच्या दिशेने लावलेलं बल आहे आणि F हे प्रत्यक्ष बल आहे. त्याच्यावरून F1 इज इक्वल टू F कॉस थिटा मीन्स या ठिकाणी F1 म्हणजे विस्थापनाच्या दिशेने लावलेलं बल बरोबर आहे प्रत्यक्ष बल कॉस थिटा म्हणजे बेस, त्याची कोनालगतची बाजू आपल्या या ठिकाणी सांगता येते. म्हणून दस द वर्क डन बाय F1 इज, म्हणून या बलाने झालेले कार्य काय आहे तर W इज इक्वल टू F कॉस थिटा S. F मीन्स प्रत्यक्ष बल, कॉस थिटा मीन्स त्याचा जो बेस आहे, कोनालगतची बाजू आहे, कर्ण आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि एस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, विस्थापन. म्हणून W इज इक्वल टू FS कॉस थिटा. एंटर युअर कन्क्लुजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ थिटा इन द फॉलोइंग टेबल. मग थिटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचे निष्कर्ष खालील सारणीत नमूद करायचे आहे. देन स्टुडंट, युनिट ऑफ वर्क मीन्स कार्याचे एकक. या ठिकाणी वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स कार्य बरोबर बल गुणवले विस्थापन आपल्याला सांगता येईल. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन डिनोटेड बाय N अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज अ मीटर. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर यालाच जूल असे म्हणतात. Thus the unit of force is a Newton meter. This is called a joule. means SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे, याला जूल असे म्हणतात. देन 1 जूल इज इक्वल टू इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसमेंट अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. मीन्स 1 जूल बरोबर 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल असते. म्हणजे 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले जे कार्य असतं ते 1 जूल असतं. म्हणून हेन्स 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. अँड देन in CGS system the unit of force is a dyne and that of displacement is a centimeter. Thus the unit of work is done is a dyne centimeter. This is called an erg. means CGS पद्धतीत बलाचे एकक हे डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणतात. नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन सेंटीमीटर आहे, यालाच अर्ग असे म्हणतात. म्हणून 1 अर्ग इफ अ फोर्स ऑफ 1 डाईन डिस्प्लेसेस an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done इज 1 अर्ग. मीन्स 1 अर्ग बरोबर 1 डाईन बलाच्या क्रियेमुळं वस्तूच्या बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग असते, 1 अर्ग असते अशा आपल्याला सांगता येईल. वन्स अगेन 1 डाईन बलाच्या क्रियेमुळं वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय. म्हणून 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणवले 1 सेंटीमीटर असं आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जूल आणि अर्ग यामधील काय संबंध आहे या ठिकाणी बघायचा आहे. वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन अँड 1 मीटर इज इक्वल टू 10 स्क्वेअर सेंटीमीटर. मीन्स 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन व 1 मीटर बरोबर 10² सेंटीमीटर हे आपणास माहीत आहे. म्हणून वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून कार्य बरोबर बल गुणवले विस्थापन आपल्याला सांगता येतं. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर अँड देन 1 जूल इज इक्वल टू 10⁵ डाईन इंटू 10 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे 1 जूल बरोबर 10⁵ गुणवले 10² सेंटीमीटर. म्हणून यांची जर आपण बेरीज केली 5 आणि हे 2ची तर काय होतं आहे 10
10⁻⁹ सेंटीमीटर, म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10⁷ आपल्या या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी 10⁻⁷ झालेलं आहे ते कसं झालेलं आहे, हे इथलचे जे 10⁵ आणि 10⁻⁴ यांची या ठिकाणी बेरीज केलेली आहे. 5 + 2 किती झालं 7, म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 जूल इज इक्वल टू 10⁵ डाईन इंटू 10² सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁷ डाईन सेंटीमीटर, म्हणून 1 जूल मीन्स 10⁷ आपल्या या ठिकाणी सांगता येतं. देन स्टुडंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क, धन, ऋण व शून्य कार्य कशाला म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन इच ऑफ द फॉलोइंग केसेस. बल व विस्थापन यांच्या दिशाबाबत चर्चा करा असं सांगितलेलं आहे. काय करायचं आहे, पुशिंग अ स्टेल्ड व्हेकल्स मीन्स बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. देन कॅचिंग द बॉल विच युअर अ फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. अँड देन नेक्स्ट टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट अराउंड अँड अराउंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग मीन्स दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. देन नेक्स्ट वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस क्लाइंबिंग अ ट्री मीन्स जिना चढणे उतरणे झाडावर चढणे. अँड देन स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स, गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. ह्याच्यामध्ये बल व विस्थापन यांच्या दिशाबाबत चर्चा करायला सांगितलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण 1 बाय 1 क्वेश्चनचे उत्तर आपण या ठिकाणी पाहू. फर्स्ट इज कॅचिंग अ स्टेल्ड व्हेकल्स मीन्स बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. याच्यामध्ये बल व विस्थापन यांच्या दिशाबाबत काय होतं ते पाहू. इन अ पुशिंग अ स्टेल्ड व्हेकल्स डिस्प्लेसमेंट इज इन अ डायरेक्शन ऑफ अ अप्लाइड फोर्स. अँड देन सेकंड क्वेश्चन कॅचिंग द बॉल विच विल युअर फ्रेंड्स हॅज थ्रोन टुवर्ड्स यू, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. यावेळेस काय होईल, युअर फ्रेंड थ्रोन्स अ बॉल टुवर्ड्स यू अँड फोर्स अप्लाइड इन अ कॅचिंग द बॉल इज अँड अपोजिट डायरेक्शन टू दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रानं जो फेकलेला जो बॉल आहे तो बॉल फोर्स अप्लाइड द कॅचिंग द बॉल इज इन अ अपोजिट डायरेक्शन, कॅच घेताना जे बल आहे ते अपोजिट डायरेक्शनला आहे, विरुद्ध दिशेला आहे. आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट बॉलचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. देन टाईंग अ स्टोन टू अ वन एंड अँड अ स्ट्रिंग अँड स्विंगिंग अराउंड अँड अराउंड बाय अ अदर एंड ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो क्वेश्चन आहे दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. याचं उत्तर या ठिकाणी वेन अ स्टोन टाईड टू अ वन एंड ऑफ द string and is moved in a circular direction and then force is displacement both act perpendicular to each other. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर आपण दोरीला जर दगड बांधला तर तो परपेंडिक्युलर लंब दिशेनं त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसेल. आणि व्हेअर फोर्स इज अप्लाइड टुवर्ड्स अँड अवे द सेंटर अँड डिस्प्लेसमेंट इज अलॉंग द टॅगनंट. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, म्हणजे या ठिकाणी जे वेन फोर्स इज अप्लाइड टुवर्ड्स अँड अवे द सेंटर अँड डिस्प्लेसमेंट इज अलॉंग द टॅगनंट, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे याची उत्तरं सांगता येतील. देन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस क्लाइंबिंग अ ट्री मीन्स जिना चढणे उतरणे झाडावर चढणे. यावेळेस काय होईल, व्हाईल वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस अँड क्लाइंबिंग अ ट्री फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन. मग ज्यावेळेस आपण जिना चढणे उतरणे झाडावर चढणे उतरणे अशा प्रकारे कार्य करतो त्यावेळेस डिस्प्लेसमेंट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे अपोजिट इन डायरेक्शन हे दिशेच्या अपोजिट आहेत असं आपल्याला सांगता येते. अँड देन लास्ट क्वेश्चन स्टॉपिंग अ मूव्हिंग कार by and applying a brakes. When we stop a moving car applied by a brakes and the force applied by brakes is in the opposite direction of the displacement of the car. मग ज्यावेळेस कार गतिमान गाडीला ज्यावेळेस आपण ब्रेक लावू त्यावेळेस त्याचे जे आपण फोर्स करणार आहेत ते ज्यावेळेस फोर्स अप्लाय केल्यानंतर अपोजिट डायरेक्शनला ते होईल आणि टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द कार अपोजिट डायरेक्शन टू द डिस्प्लेसमेंट ऑफ कार असं आपल्याला त्याला उत्तर सांगता येईल. याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो
You will notice that in a sum of the above examples, the direction of the force and displacement are the same. In a case or other cases, these directions are opposite to each other, while in some cases they are perpendicular to each other, and in these cases the work done by the force is as follows. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वरील उदाहरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा सारखीच असते, काहीमध्ये दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध आहेत, तर काही उदाहरणामध्ये बल विस्थापन यांची दिशा एकमेकास लंब स्वरूपात आहे. लंब स्वरूपात कुठं? दोरीला दगड बांधल्यानंतर तो गोल गोल फिरतोय त्यावेळेस. विरुद्ध दिशात कुठं आहे? ज्यावेळेस आपण गतिमान गाडीला ब्रेक लावलेला आहे त्यावेळेस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तर काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकमेकास लंबरूप आहे. अशा वेळी बलामुळे घडणारे कार्य पुढील प्रमाणे होते. कसं कार्य होतं? फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री अँड द वर्क डन बाय द फोर्स इज अ पॉझिटिव्ह. म्हणजे ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते, म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, त्यावेळेस त्या बलाचे कार्य हे धन असते. म्हणजे ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस हे कार्य हे धन असते, अँड देन पॉझिटिव्ह असते. अँड देन वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. म्हणजे ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, म्हणजे थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, त्यावेळी त्या बलाचे कार्य केलेले कार्य हे ऋण असते, निगेटिव्ह असते. ज्यावेळी बलाचे व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. अँड देन थर्ड, व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट, or when the force and the displacement are perpendicular to each other, theta is equal to 90 degree, the work done by the force is 0. मीन्स ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही, किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंब रूप असतात, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे शून्य असते. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, असेच सोप्या भाषेत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण या पाठाचा दुसरा पार्ट घेऊन येत आहोत, त्याच्यामुळं कीप वॉचिंग.